सर्वांचे गुरु नानकजीच्या पवित्र भूमीमध्ये माझे मित्र डॉक्टर बी डी चव्हाण आणि प्रकाश राठोड या लोकांनी अभूतपूर्व नियोजन करून हा जो लाखोंचा जनसागर या ठिकाणी आणला, त्यामुळे मी तर असं म्हणेन की केवळ महाराष्ट्र सरकार नाही तर भारत सरकारला सुद्धा या मोर्चाची दखल घ्यावी लागेल। मी डॉक्टर बी डी चव्हाण यांना असं आव्हान करू इच्छितो की त्यांनी जे नियोजन केलेलं आहे हे महाराष्ट्रासाठी आदर्श नियोजन आहे। एक आदर्श मोर्चा कसा असावा तो या गुरु नानकजींच्या भूमीमधून जे आजचं निघालेलं आहे हे आदर्श मोर्चा। त्यांनी इथे बसायचं नाही, डॉक्टर बी डी चव्हाणांनी नेतृत्व करावं पूर्ण महाराष्ट्राचं आणि बाहेर निघायला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये एक यशस्वी मोर्चा कसा निघतो तो सरकारला त्यांनी दाखवून द्यायला पाहिजे। मी त्यांना लहानपणापासून ओळखतो, त्याच्यामध्ये जी उर्मी आहे, त्याच्यामध्ये जी ताकद आहे, त्याच्यामध्ये जी मांडण्याची कला आहे, लोकांचे मन जिंकण्याची जी कला आहे ती पूर्वीपासूनच आहे। त्यांच्यावर ते आजपर्यंत खासदार व्हायला पाहिजे होते पण पक्षाने त्यांच्यावर अन्याय केला। मी तर प्रत्येक पक्षाला म्हणे की अशा सारखे जे नेतृत्व आहे, बी डी चव्हाण सारखे नेतृत्व, असे नेतृत्व तर विधान परिषदेमध्ये राज्यसभेमध्ये न्यायला पाहिजे सरकारने। आज पूर्ण समाज जो जागृत झालेला आहे याच्या पाठीमागे अशी तरुण मंडळी, ही बंजारा समाजाची तरुण मंडळी आज सोबत आहे। या ठिकाणी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे आमचे गुरु राजू नाईक साहेब आहेत, ज्यांनी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचं नेतृत्व केलं। आज हरिभाऊ राठोड साहेब यांनी 27 मोर्चे काढले आणि आरक्षणाची मागणी पुढे रेटलेली आहे। असे सर्व लोकांनी आणि तरुण तडफदार बी डी चव्हाण सारख्या माणसांनी हे नेतृत्व करावं आणि सरकारला दाखवून द्यावं की आमची एकजूट कशी आहे, तरच या ठिकाणी होईल। मी एक साहित्यिक या नात्याने सांगतो की सरकारने सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या तपासून बघाव्या आणि तात्काळ आपल्याला कसं आरक्षण देता येईल ते त्यांनी बघावं। अनेक आयोगांनी आपल्याला लिखित स्वरूपामध्ये आपण आदिवासी आहो हे केलेलं आहे आणि शेवटी एकच सांगतो की एक प्रचलित गीत आहे की एक बंजारा गाये जीवन के गीत सुनाए, हम सब जीने वाले को जीने की राह बताए, एक बंजारा गाये। ह्या जगाच्या 640 कोटी लोकांना जीवन जगण्याची कला शिकवणारा हा बंजारा समाज तो आज कसा ऊस कापतो याचाही विचार शासनाने करावा। पुनश्च मी डॉक्टर बी डी चव्हाण साहेब आणि प्रकाश राठोड साहेब आणि त्यांची सर्व नांदेड मधली टीम, मी सगळ्याचे नाव घेऊ शकत नाही, यांना मी पुनश्च धन्यवाद देतो। एक आदर्श मोर्चा काढला म्हणून तमाम 15 कोटी जनता भारताची आणि महाराष्ट्रामध्ये जे 2.5 कोटी लोकसंख्या आहे त्याच्या वतीने मी दोघांना सॅल्यूट करतो। जय सेवालाल, जय गौर।